हालेलुया 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 हालेलुया। भला यीशु महाराज की जय, भला यीशु महाराज की जय, भला यीशु महाराज की जय। मी प्रभू येशूच्या नावाने तुम्हा सर्वांचं स्वागत करते। प्रभू येशूचे नावाने सबका स्वागत करते। देवाला धन्यवाद देते, देव आज आपल्याला उपवास प्रार्थनेत घेऊन आला। प्रभु को धन्यवाद देते कि प्रभु आज हमें उपवास प्रार्थना में लेकर आए। जसं आपण आज उपवास प्रार्थनेत आलेलो आहोत, तो जैसे आज हम उपवास प्रार्थना में आए हैं, की आपण मिळून काही विषयांसाठी प्रार्थना तो करू। हम सब मिलकर कुछ विषयों के लिए प्रार्थना करें। बायबल असं सांगतं आपल्याला, बाइबल हमें ऐसा बताती है, प्रेषितांचे कृत्य अध्याय 12 मध्ये प्रेरितों की काम अध्याय 12 में त्याचं 1 पासून 1 ते 5, 1 से लेकर 5 तक। प्रेषितांचे कृत्य ऍक्ट्स चॅप्टर 12 प्रेरितों की काम अध्याय 12 1 ते 5, 1 से लेकर 5 तक। त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जीवे मारले। ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला। ते बेखमीर भाकरीचे दिवस होते। त्याला धरल्यावर त्यांनी त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवाली करता त्याला शिपायांचे 4 चौघड्यांच्या स्वाधीन केले। वलांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता। याप्रमाणे पेत्र तुरुंगात पाहत होता, परंतु त्याच्याकडे देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती। आपण इथे पाहतो की जेव्हा मंडळीला त्रास होत होता, ख्रिस्ती लोक जेव्हा त्रास येत होतात आणि पेत्र हा बंदीगृहात असताना मंडळी काय करत होती? प्रार्थना करत होती। और जब कलीसिया को सताव हो रहा था, तकलीफ हो रही थी और पतरस जब जेल में था तब कलीसिया लौ लगाकर उसके लिए प्रार्थना कर रही थी। मंडळीचं काम काय आहे? और कलीसिया का काम क्या है? मिळून प्रार्थना करणं, मिलकर प्रार्थना करना। लक्षात ठेवा, जेव्हा आपण एकतेमध्ये प्रार्थना करतो और याद रखो जब हम एकत्रित होकर प्रार्थना करते हैं त्यावेळेला देव कार्य करतो और उस समय पर परमेश्वर काम करता है। पहा, आता इथे आपण पाहतो की जेव्हा पेत्राला बंदीगृहात टाकलेलं तो जेलमध्ये होता और यहाँ पर हम देखते हैं कि पतरस को जेल में डाला गया था और वो जेल में था आणि तो दुसऱ्या दिवशी त्याला मारणार होते। और दूसरे दिन उसको मारने वाले थे। काय झालं? और क्या हुआ? त्या ह्या लोकांनी मंडळीने केलेल्या प्रार्थनेमुळे काय झालं माहितीये? और कलीसिया ने मिलकर की गई प्रार्थना के द्वारा क्या हुआ? हमारे 6वें वचन मध्ये 6वें वचन हम पढ़ेंगे। हेरोद त्याला बाहेर आणणार होता, त्या रात्री 2 पेढ्या घातलेला असा पेत्र काय झालं? ज्या दिवशी त्याला बाहेर आणणार होते त्या रात्री, म्हणजे सकाळी त्याला बाहेर काढणार होते त्याच्या अगोदरच्या रात्री पेत्र 2 शिपायांच्या मध्ये निघाला होता आणि पहारेकरी दरवाजा पुढे तुरुंगाचा पहारा करत होते। तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला। प्रभूचा दूत परमेश्वराने स्वर्गदूत पाठवला आणि काय केलं? पेत्राला बाहेर काढला। तो किती पहारे लोकांच्या मध्ये होता? अगदी 3-4 पहारेमध्ये आणि लोकांमध्ये तो अगदी बंदी, त्याला जंजीराने बांधून ठेवलं होतं। उसको जंजीर से बांधा हुआ था आणि त्याला साखळ्याने बांधले होते। उसे बाहर निकालना कठिन था आणि त्याला बाहेर निघणं कठीण होतं। अभी लोग भी उसके ऊपर पहरा दे रहे थे आणि आता लोक पण त्याच्यावरती नजर ठेवले। 2 दरवाजों के अंदर वो बंद था आणि 2 दरवाजांच्या आतमध्ये तो बांधलेला होता। हम देखते निकलना कठिन था आणि आपण पाहतो की निघणं खूप कठीण होतं। परमेश्वर ने स्वर्गदूत भेज दिया, पण देवाने देवदूत पाठवला। और फिर देखो क्या हुआ? आणि बघ बघा काय सारे झालं। बंधन टूट गए, सगळे बंधनं तुटून गेली। जो सिपाही थे वो सो गए, आणि शिपाई होते ते निर्जय होते। ऐसे गहरे नींद में सो गए कि मालूम भी नहीं पड़ा कि पतरस उड़ गया है, उसके बंधन टूट गए हैं, वो बाहर निकल गया, वो तक उनको मालूम नहीं पड़ा। आणि एवढ्या गाढ निद्रेमध्ये ते झोपले होते की पेत्राची बंधनं तुटलेली आहे, तो बाहेर निघून गेलेला आहे हे पण त्यांना माहीत पडलं तो नाही। मिलकर प्रार्थना की गई क्या होती है? उत्तर देती है। आणि मिळून केलेली प्रार्थना कधी पण उत्तर देते। परमेश्वर काम करता है आणि देव काम करतो। प्रियो, परमेश्वर को काम करना अच्छा लगता है जब, लेकिन कभी जब हम मिलकर प्रेयर करते हैं। आणि प्रियानो, देवाला काम करायला आवडतं पण केव्हा? जेव्हा आपण सर्वजण मिळून प्रार्थना तो जब हम मिलकर प्रार्थना करते हैं, मग जेव्हा आपण मिळून प्रार्थना करतो, एकत्रित होकर प्रार्थना करते एकत्रित होऊन प्रार्थना हैं, एक करतो, मन होकर प्रार्थना एका मनाने प्रार्थना करतो, तब परमेश्वर काम करता है। तेव्हा देव काम करतो। इसीलिए आज उपवास प्रार्थना में हम आए हैं। म्हणून आज उपवास प्रार्थनेला आपण आलेलो बाइबल आहोत। हमें बताया है मत्ती अध्याय 17 आणि बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे मत्ती अध्याय 17 और उसका 21 वचन, त्याचं 21 वचन। मैथ्यू 17 वर्स 21। मत्ती अध्याय 17 त्याचं 21। तरी पण प्रार्थना व उपवास यांच्या वाचून आपल्या जातीचे भूत निघत नाही। कभी कभी कोई स्पिरिट, कोई दुष्ट, कोई हट्टी जिद्दी रहते, कोई काम इतने पहाड़ होते, चट्टान के समान होते कि उसको एक छोटी सी प्रार्थना हटा नहीं सकती। आणि काही जे दुष्टात्मे असतात किंवा काही असे डोंगर असतात जी लहानशी प्रार्थना त्याला हटवू शकत नाही। तो इसीलिए उसके लिए उपवास बड़ा जरूरी होता है आणि म्हणून त्याच्यासाठी उपवास फार महत्त्वाचा आहे। इसलिए उपवास और प्रार्थना आणि म्हणून उपवास
उपवास आणि प्रार्थना क्या करती है? काय करते? उस पहाड़ को हटा देती है, त्या डोंगराला हटवून उस टाकते, संकट को निकाल देती त्या है, संकटाला ती काढून उस टाकते, दुख को निकाल देती त्या है। दुष्टाला ती काढून टाकते. इसलिए उपवास के साथ प्रार्थना बड़ा इम्पोर्टेंट होता आणि है। म्हणून उपवासासाठी प्रार्थना खूप महत्वाची तो आहे. आज हम कुछ कुछ विषयों के लिए प्रेयर करेंगे। आज आपण काही विषयांसाठी प्रार्थना करू. सबसे पहले हम प्रेयर करेंगे बीमार लोगों के लिए। आणि सगळ्यात पहिले आपण प्रार्थना करू आजारी लोकांसाठी. बाइबल में ऐसा बताती है, बायबल आपल्याला असं सांगतात, यिर्मयाह 30, इर्मया अध्याय 30, जेरेमियाह इर्मया 33 अध्याय 30 17। तसं 17. पतरस का वचन और 2 का 24 और आइज़ाया 53 उसका वचन आप सबको बाय हार्ट होगा। यीशु के घाव से मैं चंगा हो गया। 30 का 17। 30 तसं 17. मी तर तुला आरोग्य देईन. हाँ, अब परमेश्वर क्या कहता है? मैं तुझे चंगाई दूंगा, व तुझ्या जखमा बऱ्या करीन. तू तेरा इलाज करके तुझे चंगाई दूंगा, तेरे जख्मों को मैं भर दूंगा, असे परमेश्वर म्हणतो. ऐसा परमेश्वर कहता है। क्या यहाँ लिखा है कि परमेश्वर कहता है मैं तेरा इलाज करूंगा। आणि देव म्हणतो की मी काय करेन, तुला आरोग्य देईन. इलाज करने वाला कौन होता है? आणि इलाज आरोग्य करने वाले को क्या कहते हैं? हाँ, इलाज करने वाले को क्या बोलते हैं? डॉक्टर। तो फिर परमेश्वर कौन है? आणि देव कोण आहे? कौन है? सब लोग कहे डॉक्टर. सगळे बोला, जोराने बोला, बोला परमेश्वर डॉक्टर आहे। परमेश्वर माझा डॉक्टर आहे। परमेश्वर माझा डॉक्टर. येशू डॉक्टर है। येशू डॉक्टर आहे. है ना? तो येशू डॉक्टर है, आणि येशू हा डॉक्टर क्योंकि आहे. जो इलाज करता है उसे डॉक्टर कहते हैं। कारण जो इलाज करतो त्याला डॉक्टर तो म्हणतात. हमारा परमेश्वर हमारा डॉक्टर है। आणि आपला जो देव आहे तो आपला डॉक्टर आहे. तो उसने कहा है मैं तुम्हारा इलाज करूंगा। आणि तो म्हणाला की मी तुम्हाला काय करेन, आरोग्य देईन. इसलिए हम प्रार्थना करेंगे, म्हणून आपण प्रार्थना करू. जितने भी बीमार है जेवढे पण आजारी आहेत वो लोग को परमेश्वर इलाज करे और उनको चंगाई दे। आणि देवाने त्यांचा इलाज करावा आणि त्यांना आरोग्य द्यावं. तो आप में से कितने लोग बीमार हैं? आणि तुमच्यामध्ये किती लोक आजारी आहेत? मैंने क्या बोला? कितने लोग बीमार हैं वो अपना हाथ ऊपर उठाए। आणि जेवढे वेळेला आहे की मी तुमचा उपचार करेन. तो आपको चंगाई प्रभु देगा, आणि तुम्हाला आरोग्य देव देईल. प्रभु आपको चंगा करेगा। आणि देव तुम्हाला बरं करेल. साथ साथ हम प्रार्थना करेंगे, हाफिजा का जो पति है अभी उसका 12 बजे ऑपरेशन है, आणि आपण सोबतच प्रार्थना करूया. हाफिज आंटीचा जो नवरा आहे त्याचा 12 वाजता ऑपरेशन आहे. बाईपास है उसका, आणि बायपास आहे त्यांचा. जो यहाँ से लेके काटेंगे उसको, आणि इथून ते कापतील त्यांना. तो हड्डी, इसीलिए हम वो ऑपरेशन अच्छा हो, सक्सेस हो, क्योंकि वो ऑपरेशन कभी होता है बाद फेल हो जाता है, लोग उधर ही मर जाते हैं। आणि त्यांचं ऑपरेशन चांगलं यशस्वी व्हावं, कारण खूप साऱ्या लोकांचं ऑपरेशन ते फेल होऊन जातं. हम प्रभु से प्रार्थना करेंगे, प्रभु उसका भी इलाज करे। आणि देवाकडे आपण प्रार्थना करूया की देवाने त्यांचा उन उपचार डॉक्टरों करावा. में सबसे बड़ा डॉक्टर वो रहेगा यीशु डॉक्टर। आणि त्या डॉक्टरांमध्ये सगळ्यात मोठा डॉक्टर तिथे असेल तो म्हणजे येशू ख्रिस्त. आप खड़े हो जाएंगे। तर आपण सर्व उभे राहूया. प्रेज करो। अभी हम दूसरा प्रेयर करेंगे, आणि दुसरी प्रार्थना आपण करूया. हम वचन उसके लिए पढ़ेंगे। त्यासाठी वचन वाचू. हम पढ़ेंगे जॉन चैप्टर 8, योहान अध्याय 8. यूहन्ना अध्याय 8, योहान अध्याय 8 और उसका हम पढ़ेंगे 36। तसं 36 आपण वाचूया. जॉन चैप्टर 8 योहान अध्याय 8 वर्स 36। तसं 36. यूहन्ना अध्याय 8 उसका 36। योहान अध्याय 8 तसं 36. म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करेल तर तुम्ही खरीखुरे बंधनमुक्त व्हाल. यहाँ लिखा है कि इसलिए यदि पुत्र तुम्हें स्वतंत्र करेगा तो तुम सचमुच स्वतंत्र हो। तो अभी यहाँ पर इसमें 39 पर त्यांनी त्याला उत्तर दिले, आमचा पिता अब्राहम आहे. येशू त्याला म्हणाला, जर तुम्ही अब्राहमाचे मुले आहात तर अब्राहमाची कृत्ये करा. यहाँ लिखा है, उन्होंने कहा हम तो अब्राहम के संतान हैं, तो हम लोग कोई गुलाम नहीं है। बराबर है, हम लोग भी अब्राहम की संतान है ना, आणि आपणही अब्राहमाचे मुलं आहोत ना. सही बात है। खरी गोष्ट आहे. और हम क्या बोलते हैं, हम लोग कोई भी गुलाम आणि आपण काय म्हणतो, आपण कोणीही बंदीवासात नहीं है। नाही आहोत. लेकिन बाइबल 34 में कहता है, पण बायबल आपल्याला 34 मध्ये म्हणतात, येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. क्या लिखा है, जो कोई पाप करता है वो पाप का गुलाम है, वो बंधनों में जकड़ा हुआ है।
आणि जो कोणी पाप करतो तो पापाचा नाश आहे, तो बंधनांमध्ये जकडलेला आहे. इसीलिए प्रभु का वचन कहता है कि पुत्र जिसे स्वतंत्र करेगा वो सचमुच स्वतंत्र होगा. आणि म्हणून ते वचन दिलेलं आहे की जर पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करेल तर तुम्ही खरे बंधनमुक्त तो आहात. प्रियो, हम में से बहुतायत लोग या आपके घर में कोई ऐसे बंधनों में जकड़ा हुआ है जिस छूटना चाहता है, मुक्त होना चाहता है लेकिन मुक्त हो नहीं पा रहा है, तो अभी समय है प्रभु से कहने का कि प्रभु इस व्यक्ति को मुक्त करो. या अगर आप कोई बंधनों में आप जकड़े हो गए तो आप बोलो प्रभु मुझे ये बंधनों में जकड़ा हूँ, मुझे छुटकारा दो. और बाइबल यहाँ क्या कहता है? पुत्र स्वतंत्र करेगा तो स्वतंत्र हो जाओगे. अगर आपका पति बंधनों में जकड़ा है, आपकी पत्नी बंधनों में जकड़ी हुई है, आप कोई भी, मैं ये नहीं कहती हूँ कि उन्हें पाप का ही सिर्फ झूठ बोलने का ही. जैसे बहुत सारे लोग आपके पति आपको प्यार नहीं करते, यीशु के पास नहीं आते, वो बंधनों में जकड़े हुए हैं. आणि तुमचा नवरा तुम्हाला प्रेम करत नाही, येशू जवळ यायला देत नाही, आणि ते लोक बंधनांमध्ये वो जकडलेले यीशु आहेत. के पास नहीं आते, आणि ते लोक येशू जवळ येत मूर्ति नाही. पूजा के बंधनों में जकड़े ते हैं, मोठी पूजेच्या बंधनांमध्ये संसार के जकडलेले बंधनों आहेत में जकड़े हुए हैं. आणि जगाच्या बंधनांमध्ये कोई जकडलेले भी आहेत. बंधन हो, मैंने कहा कोई भी बंधन हो, प्रभु कहता है वो स्वतंत्र कर सकता है, आणि कोणतीही बंधन असू दे, पण देव इथे सांगत आहे की देव स्वतंत्र करू शकतो जरूर करेगा. आणि तो ते नक्की करेल. लेकिन हमें क्या करना है? पण आपल्याला काय करायचं? हमें प्रभु को पुकारना है. आणि आपल्याला देवाला आरोळी मारायची. मुझे बताओ, पतरस जब जेल में था, आणि मला सांगा, पेत्र जेव्हा तुरुंगात होता, पढ़ेंगे उसी वचन को. त्याच वचनाचा वाच आहे 6 से 12 का 7 से पढ़ो. 6 तो पढ़ा है, 7 से पढ़ो. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले. हा, काय केलं? जागे करून म्हटले, म्हणजे त्याचा अर्थ काय झालेला? 6 वाज. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्याने 2 पिढ्या घातलेला असा पेत्र 2 शिप्यांमध्ये निजला होता. क्या हो गया था वो? जेल मध्ये काय करत होता तो? पतरस क्या हो गया था? प्रार्थना कर रहा था. वो क्या कर रहा था? सो रहा था. वैसे ही आपके भी बहुत सारे लोग जेल में हैं, आपसे प्यार नहीं करते, या फिर आपका पगार नहीं बढ़ रहा, या कोई गरीबी की जेल है, दारू की जेल है, या संकट की जेल है, या कोई भी जेल, वो जेल में अटका हुआ है लेकिन वो प्रेयर नहीं कर रहा है. आप करो, क्योंकि कलीसिया प्रेयर कर रही थी और कलीसिया ने प्रेयर करने से पुत्र ने सचमुच स्वतंत्र किया. आणि मंडळीने प्रार्थना केली म्हणून पुत्राने काय केलं? खरोखरच त्याला बंधनमुक्त केलं. उसको मुक्त किया है. त्याला मुक्त केलं ना, वो है हमारा परमेश्वर. आणि तो आहे आपला देव. हमारा परमेश्वर सचमुच बंधनों से मुक्त करता है. आणि आपला देव खरोखर बंधनातून मुक्त करतो. लेकिन हमें करना क्या है? पण आपल्याला करायचं काय आहे? हमें प्रेयर करना है. आपल्याला प्रार्थना करायची. इसीलिए प्रियो, हम आज मिलकर प्रेयर करेंगे. अगर आप बंधनों में हो, आणि आपण मिळून प्रार्थना करू की जर तुम्ही बंधनामध्ये आहात, आप कोई भी बंधन, पाप के बंधनों में, गरीबी के बंधनों में, या आपके घर के लोग, जैसे अगर आपके पति यीशु में नहीं आ रहे, आपका बेटा यीशु में नहीं आ रहा है, या आपके लोग यीशु में नहीं आ रहे, आपके भाई बहन यीशु में नहीं आ रहे, या व्यसन के बंधनों में है, दारू के बंधनों में है, व्यसन कोई भी चरस गांजा के बंधनों में है, तो आप प्रभु से विनती करो कि प्रभु छुड़ाए. आणि जर तुम्ही पापाच्या बंधनांमध्ये आहात किंवा गरिबीच्या बंधनांमध्ये आहात किंवा तुमच्या घरातील लोक जे तुमचा नवरा आहे, तुमचा भाऊ आहे किंवा तुमचे वडील आहे जे येशूजवळ येत नाही, ती लोक जे पापाच्या बंधनांमध्ये आहेत, तुम्ही देवा या क्षणाला सांगा देवाला बंधन मुक्त यीशु करेल. ने उस स्वर्गदूत को भेजकर उसे छुड़ाया. और पतरस फिर कहाँ आया? आणि येशू ख्रिस्ताने देवदूत पाठवून पेत्राला बंदीगृहातून सोडवलं. आणि मग पेत्र कुठे आला? चर्च में आया. मंडळीत आला. कहाँ आया? कुठे आला? कहाँ आया? कुठे आला? जहाँ यूहन्ना की माता, यूहन्ना की जो माँ के घर में प्रार्थना होती थी, जिसे चर्च कहा जाता है, उसके वहाँ पर आया. तो आपके लोग भी कहाँ आएंगे? फिर छुड़ाकर कहाँ आएंगे? कहाँ आएंगे? तो वैसे अगर आप अपने लोगों के लिए प्रेयर करोगे, अगर तुम्ही तुमच्या लोकांसाठी प्रार्थना तो वो कराल कहाँ आएंगे? तर ती लोक कुठे येतील? चर्च में आएंगे. चर्चमध्ये येतील. हमें तो इसीलिए हमें प्रेयर करना है. आणि म्हणूनच आपल्याला प्रार्थना करायची आहे. पुत्र स्वतंत्र करे, इसलिए हम प्रेयर करें. आणि पुत्राने बंधनमुक्त करावं यासाठी आपण प्रार्थना करू. वैसे अगर आप बंधनों में हो, आणि जर तुम्ही बंधनांमध्ये तो आहात, आप प्रेयर करो कि प्रभु मुझे भी इस रीति से मुक्त कर जैसे पतरस छुटकारा पाया और तेरा सुसमाचार बताया, तेरी सेवा की. आणि तुम्ही देवाला सांगत असतो तू पेत्राला बंधनमुक्त केलंस की तो बंधनमुक्त झाला आणि त्याने दुसरी तुझी सुवार्ता सांगितली, तसंच तू मला सुद्धा बंधनमुक्त करू. करेंगे प्रेयर? करूया प्रार्थना. आओ प्रेयर हो जाए. हे आपण उभे राहूया और हम प्रेयर करेंगे अपने लिए. अगर आप बंधनों में, कोई भी बंधनों में बंधे हुए हो, आणि तुम्ही कोणत्याही बंधनांमध्ये जकडलेले आहात, प्रभु को कहेंगे प्रभु आप
आपका वचन कहता है, पुत्र जिसे स्वतंत्र करेगा वो स्वतंत्र होगा, तो मुझे स्वतंत्र करो। आणि देवाला म्हणाले तुझं वचन म्हणतं की जर पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करेल तर तुम्ही खरेखुरे बंधनमुक्त आहात, पण देवा तुम्हाला बंधनमुक्त मैं अभी करेल. भी कुछ बंधनों में जकड़ा हूँ। मी आताही काही बंधनांमध्ये जखडलेले ये आहे बंधन मुझे प्रसार है, मुझे नरक लेके जा सकते हैं। आणि प्रभू ही बंधनं मला फसवत आहे आणि ते मला नरकामध्ये घेऊन मुझे जाऊ नहीं शकतात. रहना है गुलामी में। आणि मला या गुलामीत नाही राहायचं. प्रभु मुझे छुटकारा दो, देवा तू मला सुटकारा मुझे दे. बंधन मुक्त करो, आणि मला बंधनमुक्त मुझे कर. स्वतंत्र करो। मला स्वातंत्र्य दे. प्रभु यीशु ये स्वतंत्रता मसीह की सेवा के लिए हो, आणि प्रभू ही जी स्वतंत्रता आहे ती देवाच्या सेवेसाठी असते. पापी के न हो। पापासाठी मुझे नसावी. मदद करो, मला मदत दे. प्रभु मेरे भाई को छुटकारा प्रभू दो, माझ्या भावाला बहन को सुटकारा दे. छुटकारा माझ्या दो। बहिणीला सुटकारा दे. अभी भी वो तुझ पर विश्वास नहीं आणि करता। आताही ते तुझ्यावरती विश्वास ठेवत अगर नाही. आपका पति होगा, पत्नी होगा, आणि जर तुमचा नवरा असेल किंवा तुमची बायको या असेल घर के कोई भी सदस्य, किंवा घरातील कोणीही जो भी सदस्य बंधनों में जकड़े हैं, उनके लिए मध्यस्थी करो। आणि जे काही बंधनामध्ये ते जगडलेले आहे तेव्हा मी आता या क्षणाला प्रार्थना करा. आप भी प्रयास करना है। आप अभी मुंह बंद रखोगे तो मुक्ति नहीं पाओगे, आपके लोग मुक्त नहीं होंगे। आणि जर तुम्ही आता तोंड बंद ठेवलं तर तुम्हाला आणि तुमच्या लोकांना मुक्तता भेटणार नाही. इसलिए अभी प्रयास करो। म्हणून आताच प्रार्थना करा. प्रेज करें। तीसरा हम प्रार्थना करेंगे आणि तिसरा आपण प्रार्थना करू हमारे पड़ोसियों के लिए। आणि आपल्या शेजाऱ्यांसाठी. प्रियो, भाग्यवान है वो लोग जिनको अच्छे पड़ोसी है। आणि भाग्यवान आहे ती लोक ज्यांना चांगले शेजारी भेटलेले आहेत. जिनको अच्छे पड़ोसी नहीं है ना, आणि त्यांना चांगले शेजारी नाही वो हालत खराब करते हैं। आणि खूप हालत खराब करतात. तो उसका भी हम वचन पढ़ेंगे, उस वचन से हम प्रेयर करेंगे। आणि त्याचं एक वचन वाचलं ते वचनानुसार प्रार्थना करू. तब तक अगर निकालो, पहला सैमुएल अध्याय 2 पहिला शमूएल अध्याय 2 उसका 25, त्याचं 25. फर्स्ट सैमुएल चैप्टर 2 वर्स 25। पहिला शमूएल अध्याय 2 त्याचं 25. बाइबल में तो ऐसा बताया है कि हम हमारे पड़ोसियों से प्रेम करें। आणि बायबलमध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की आपल्या शेजाऱ्यांवरती प्रेम करा. हम तो हमारे पड़ोसी से अच्छा ही प्रेम करते हैं। आणि आपण तर आपल्या शेजाऱ्यांवरती प्रेम करतो. कभी हम हमारे पड़ोसी का बुरा नहीं चाहते, आणि कधीच आपल्या शेजाऱ्यांचं वाईट व्हावं इच्छा आपण बाळगत नाही. कभी उनका मृत्यू के लिए प्रेयर किया, आणि ना कधी आपण त्यांच्या मृत्यूसाठी हमने प्रार्थना केली. हमेशा भले के लिए किया। आणि कधी पण त्यांचं चांगलं व्हावं यासाठी प्रार्थना केली. वो मर रहे थे, ते मरत होते. कोरोना हुआ था, कोरोना झाला होता. तकलीफ हुआ था, हमने उनके लिए प्रार्थना की, आणि त्रास झाला आपण त्याच्यासाठी प्रार्थना केली. उनका अच्छा हुआ, आणि त्यांचं उनके चांगलं काम झालं. धंधे के लिए प्रेयर किया, त्यांच्या काम करण्यासाठी और प्रार्थना भी अच्छा केली. हुआ, आणि अजूनही त्यांचं चांगलं अब झालं. वो इतने अच्छे हो गए आणि अजून इतके चांगले झालेले कि आहे अपने हमारा ही बुरा करते त्याला ते आपलंच वाईट करतात. हैं, भलाई के बदले में आणि चांगल्याच्या बदल्यात बुराई देते हैं। वाईटपणा देतात. तो इसीलिए प्रियो, हम बाइबल में ऐसा बताता है, आणि बायबल आपल्याला असं सांगतं कोणा मनुष्याने दुसऱ्या मनुष्याचा अपराध केला तर न्यायाधीश त्याचा न्याय करेल, पण कोणी परमेश्वराविरुद्ध पातक केले तर त्याची वकिली कोण करेल. तरी पण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात, कारण देवाला त्यांना मारून टाकायचं तो होतं. यहाँ पर लिखा है कि कोई मनुष्य कोई दूसरे मनुष्य के विरोध में अपराध करेगा तो परमेश्वर न्याय करेगा। आणि कोणा मनुष्याने दुसऱ्या मनुष्याच्या विरोधामध्ये अपराध केला तर देव त्याचा न्याय करेल. परमेश्वर न्यायी परमेश्वर। मग देव हा न्यायी देव आहे. परमेश्वर ये देखता है कि आप अपने पड़ोसियों की बुराई नहीं चाहते, आणि देव पाहतो की तुम्ही तुमच्या शेजाऱ्याचं कधीच वाईट चिंतत नाही, आपके पड़ोसी आपका बुरा चाहते हैं। पण तुमचे जे शेजारी आहेत ते तुमचं वाईट तो हम चिंततात. प्रेयर करेंगे, उनका न्याय करें, आणि आपण प्रार्थना करूया की देवाने त्यांचा न्याय परमेश्वर करावा उनका न्याय करें। आणि देव त्यांचा न्याय करो. मुझे बताओ, पतरस ने हेरोदेस का कुछ बिगाड़ा था क्या? आणि पेत्राने हेरोदाचं काही बिघडवलं होते का? तो भी उसने उसको बंदी घरों में डाला, आणि तरी सुद्धा त्याने त्याला पकडून और बंदीमध्ये दूसरे टाकलं. दिन मार ही डालने वाला था, आणि दुसऱ्या दिवशी त्याला मारूनच टाकणार होता. है ना? बराबर है। फिर आखिर में क्या हुआ? शेवटी काय झालं? पतरस को छुड़ाया गया, कलीसिया ने मिलकर की गई प्रार्थना से। आणि मंडळीने मिळून प्रार्थना केली, पेत्रला सोडवण्यात आला. तो हेरोदेस का हाल क्या हुआ? हेरोदेसची हालत काय झाली? हाँ? जोर से बोलो, नहीं मालूम? परमेश्वर ने एक दूत भेज दिया। पढ़ो, उस वचन को भी पढ़ो, निकालो, मतलब आपको समझेगा जब परमेश्वर न्याय करता है तो कितना अच्छा न्याय करता है। इसने सिर्फ अपने बच्चों को नहीं बचाता है परमेश्वर, आणि फक्त आपल्या मुलांना देव वाचवत नाही, परंतु वो क्या करता है? पण तो काय करतो? वो न्याय भी करता है। न्याय सुद्धा करतो. तो अपने परमेश्वर के हाथ में न्याय है। आणि आपल्या देवाच्या हातात न्याय आहे. पढ़ेंगे 20 वचन से, 12 का प्रेरितों के काम अध्याय 12 उसके 20 वचन से, प्रेषितांचं कृत्य आहे 12:20. 23 वर्ष। त्याने देवाचा गौरव केला नाही म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला. उसी घड़ी स्वर्गदूत आया और स्वर्गदूत ने उस पर प्रहार किया, उसे ऐसा मारा तो कीड़े पडून गेला. वो कीड़े पड़कर मरा। क्या पड़ के मरा?
बोला ना। और कैसे मरा? तुरंत मरा ना, तो क्षण मेरा ना, है ना। तो परमेश्वर को न्याय करने दो, आप एवढा न्याय करू द्या. अगर आपके पड़ोसी आपको टॉर्चर कर रहे सता रहे है क्या? आणि तुमचे शेजारी तुम्हाला सगोर आहेत का? जिनके पड़ोसी सताते नहीं, आणि ज्यांचे शेजारी सगवत नाहीत, आप मत करो, तुम्ही प्रार्थना करू, न्याय मत मांगो। न्याय व्हावं ना. लेकिन अगर आपके पड़ोसी आपको सता रहे पण जर तुमचे शेजारी तुम्हाला सतावत आहेत है, तो वो लोगों ने प्रेयर करना, त्या लोकांनी प्रार्थना करायची. क्या प्रेयर करना है? काय प्रार्थना करायची? प्रभु तू मेरा न्याय कर। तेव्हा तू माझा न्याय कर. मैं तो तूने तो मुझे बोला पड़ोसी से मारामारी मत कर, आणि तू तर मला म्हणाला जे शेजारी आहेत त्यांच्याशी मारामारी झगडा करू मत नको. कर, भांडण करू मैं तो नको. नहीं करता, मी तर करत नाही. मैं तो अच्छाई के लिए प्रेयर करता हूँ। मी तर चांगल्यासाठी प्रार्थना करतो. ये तो लोग तो मुझ पे ही उलट पड़े, पण ही लोक तर माझ्यावरती आता पलट मेरा केला. न्याय तू माझा न्याय कर. परमेश्वर न्याय चुकाएगा। पण देव तुमचा न्याय तो करतो. हम हमारे पड़ोसियों के लिए प्रार्थना करें, आणि आपण आपल्या शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करू. और जिनके पड़ोसी हैं वो अच्छे रहे, आणि ज्यांचे जे शेजारी आहेत ते चांगले राहतात आणि डर आणि त्यांच्यामध्ये भीती असावी और कोई हानि हमको न करे, आणि त्यांनी कोणतीही हानी आपली करू नये हमारे साथ कोई भी बुराई काम न करे। आणि आपल्याबरोबर कोणतेही वाईट काम करू और नये. जिनके पड़ोसी अच्छे नहीं, आणि ज्यांचे शेजारी चांगले नाही आहेत, मसीह ने हेरोदेस ने एक पतरस यीशु का फॉलोअर है, यीशु के पीछे चलता है बोलकर उसे पकड़ा, आणि हेरोदेसने काय केलं होते? पेत्र येशूच्या मागे चालणारा एक अनुयायी आहे आणि हा विचार करून त्यांनी त्याला पकडलं होतं. इसीलिए वो सता। आणि म्हणून तो त्याला सत्वर होता. आप भी मसीह के हो, आणि तुम्ही पण ख्रिस्ताचे आहात. बोलकर आपको लोग सता रहे हैं, आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात म्हणून कोण और तुम्हाला torture सत्वर कर रहे आहे. हैं। आणि तुम्हाला टॉर्चर करत आहात. आपको दबाव डाल रहे हैं। तुमच्यावरती दबाव टाकताय. तो कोई देखो, कोई पड़ोसी घर के दरवाजे पे कचरा डालने जाते हैं, झगड़ा करते हैं, चुगली लगाते हैं, गटर लाइन करते हैं और बुराई जीतते हैं, जमीन हड़पते हैं। पड़ोसी बहुत कुछ करते हैं, खड्डा खोदते हैं और चुगली लगाते हैं, पुलिस स्टेशन में जाते हैं, हमारे एजेंसी में कंप्लेन देते हैं और क्या क्या करते हैं, हमारे जानवरों को मारते हैं, हमारे जानवरों को मर्डर भी कर देते हैं, जहर दिलाते हैं। और आप क्या करते हैं? आप लोगों के पड़ोसी झगड़ा करते हैं, आज तुम बोली ना, हाँ थैंक यू, जादू टोना करते हैं पड़ोसी लोग, जादू टोना भी करते हैं ना। आणि शेजारी जादू टोना वो तो करतात. मालूम है आपको, मैंने कभी जब मैं आपके लोगों के लिए, प्रभु सुनता है इस बात को, मैं जब भी आपके लिए प्रेयर करती हूँ, आणि जेव्हा मी तुमच्या लोकांसाठी प्रार्थना करते खास करके जादू टोना के लिए, आणि खास करून जादू टोना करते कि प्रभु इनको कभी किसी को जादू टोना नहीं लगने देना, क्योंकि अड़ोसी पड़ोसी है ना, वो लोग जैसे अविश्वासी, वो लोग किसके सहारे जाते हैं? शैतान का सहारा लेते हैं, ताकि आप लोग को जादू टोना करके मारे करके। आणि मी देवाकडे प्रार्थना करते की देवा ह्याच्यामध्ये कोणालाही कधी जादू टोना लागून देऊ नको, कारण शेजारचे जे असतात ते अविश्वासी असतात आणि तुमचं वाईट बघण्यासाठी लोक जादू टोना करते आकडा देतात. तो प्रभु ने मुझे कहा था, आणि देवाने मला सांगितलं मेरा होतं मन एकदम फिट हो गया, आणि तेव्हापासून माझ्या मनामध्ये एकदम फिट झाली वही मैं इनको जादू टोना करने नहीं दूंगा। की मी ह्यांना जादू टोना लागू देणार नाही. जो जादू टोना वो करते हैं, जो जिसे कोर्स कहते हैं, जिसे श्राप कहते हैं, मैं उनके श्राप को आशीष में बदल देता हूँ। आणि जो जादू टोना ते लोक करतात त्याला एक श्राप म्हणण्यात येतं, मग त्या श्रापाला मी ह्याच्यासाठी आशीर्वादामध्ये इसलिए बदलतो. जितना आपके अगेंस्ट जादू टोना करते हैं, यानी श्राप देते हैं, वो उतना आपका लाभ, उतना आपको परमेश्वर उनके सामने ऊंचा करता है। आणि जेवढं ती तुमच्या ती लोक तुमच्या विरोधामध्ये तुमच्यावरती जादू टोना करतात किंवा तुम्हाला श्राप देतात, तेवढं देव तुम्हाला उंच करतो, तेवढं देव तुमचं चांगलं करतो. उनका बुराई आणि त्यांचा वाईटपणा आपकी बनाई, तुमचं चांगलपणा आहे. तो तब से मेरे मन में फिट हो गया, अरे अच्छा जादू टोना करते हैं मतलब प्रभु तो लगने नहीं देता है, आणि जादू टोना करतात म्हणजे देव तर लागू देत नाही, मतलब और भी आप लोग का भला करे, म्हणजे अजूनही देव तुमचं चांगलं करतो उन्हीं के सामने। त्यांच्याच डोळ्यांसमोर. सिर्फ आपके मन में कभी डाउट नहीं आने देना कि मुझे जादू टोना लगा है। आणि फक्त तुमच्या मनात तरी असा शक येऊ देऊ नका की मला जादू टोना लागलेला आहे. हमारे घर में जादू टोना हुआ है, ऐसा शक नहीं आने देना, या ऐसा बोली नहीं बोलना, हमेशा बोलना मुझे कभी जादू टोना नहीं लगा। आणि नेहमी सकारात्मक बोलायचं आहे की मला कधीच जादू टोना लागणार नाही. क्योंकि जब हम लोग स्वीकार करते हैं, कारण जेव्हा आपण त्या गोष्टीला स्वीकार करतो ये जादू टोना ही है, आणि हे जादू टोनाच आहे, जादू टोना हमारे घर के अंदर है, आणि जादू टोना आमच्या घरात आहे इसने किया है, हमको लगा है, आणि ह्या व्यक्तीने केलेला आहे आणि आम्हाला तो लागलेला आहे तब वो लगता है। आणि त्यावेळेस तो लागतो. मालूम ना, अगर आप एक्सेप्ट नहीं करोगे तो नहीं लगेगा, आणि जर तुम्ही ग्रहण नाही केलं तर नाही लागणार. तो इस रीति से प्रियो तब, लेकिन मैं फिर भी प्रेयर करती हूँ, तरी सुद्धा मी बोला प्रार्थना फिर भी मैं प्रेयर करती हूँ। आणि देवाने मला सांगितले तरी सुद्धा मी सगळ्यांसाठी प्रार्थना तो करते. कहने का उद्देश्य, और ऐसे अड़ोसी पड़ोसी जादू टोना करते हैं, आणि याचे शेजारी जादू टोना करतात.
आपके बच्चों को भड़काते हैं, अड़ोसी पड़ोसी का काम क्या है बच्चों को भड़काना, आणि शेजारचं काम आहे तुमच्या मुलांना माँ बाप आपके अगेंस्ट में भड़काना। आज तुमच्या विरोधामध्ये भरतो। हाँ, तो पड़ोसी यानी कौन है? जो आपके साथ में, जरूरी नहीं है कि आप जिधर आप रहते हो वही आपके पड़ोसी है। आप अगर ट्रेन जिधर आप जिन लोगों के बीच में उठते बैठे हो जिनसे आपका रिश्ता है वो पड़ोसी है। यीशु ने पड़ोसी के बारे में बताया, मालूम है ना? आणि ईश्वरी शेजाऱ्यांच्या बद्दल सांगितलं आहे माहिती आहे ना? डाकू से घिरे हुए व्यक्ति पर पड़ोसी कितने थे? आणि डाकूने गेलेल्या व्यक्तीचे शेजारी होते ते किती होते? याजक, लेवी, सामरी, यानी जितने उसके कांटेक्ट में आदमी लोग आए वो सभी उसके पड़ोसी। आणि जेवढे त्याच्या संपर्कामध्ये लोक आले ते सगळे त्याचे शेजारी होते। तो आपके संपर्क में आने वाला जरूरी नहीं कि आपके बाजू में रहने वाला आपका पड़ोसी हो। जो भी आपकी बुराई चाहता है, जो भी आपकी हानि चाहता है, हर इंसान आपका पड़ोसी है। लेकिन जो बुराई चाहता है प्रभु को कहना है प्रभु तुम न्याय करो, क्योंकि हम तो लड़ नहीं सकते आणि आपण तर लढू नाही शकत, लेकिन परमेश्वर तो लड़ सकता है। देव तर लढू शकतो। प्रभु कहता है मैं तुम्हारी ओर से लड़ूंगा। आणि देव म्हणतो की मी तुमच्यातर्फे लढेन। बराबर है? तो हम प्रेयर भी करेंगे कि प्रभु न्याय करेगा आणि आपण प्रार्थना करूया की देवाने न्याय करावा। हालेलुया। आपको जो भी पड़ोसी आपको तकलीफ देते हैं आणि तुमचे जे शेजारी जे तुम्हाला त्रास देतात उनसे हम न्याय मांगें आणि देवाकडे आपण न्याय जिनके मागू। भी पड़ोसी अच्छे हैं बोला प्रभु हमेशा अच्छाई रखना उनको, आणि ज्याचे शेजारी चांगले आहेत त्यांनी देवाला असं म्हणायचं की देवा सदैव त्यांना चांगलंच ठेवणार। और जिनके पड़ोसी बुरे हैं आपको हानि करते हैं तकलीफ देते हैं प्रभु से कहेंगे न्याय चुका मेरा। आणि जेवढे शेजारी ज्यांची लोक त्यांना त्रास देतात किंवा तुम्हाला कळतात तर प्रार्थना करा की देवाने तुमचा न्याय करावा। हालेलुया। तर या प्रार्थना खड़े हो जाएंगे, तर या आपण प्रार्थना उभं राहूया, खड़े हो जाएंगे उभं राहूया और हम प्रार्थना करेंगे। आणि आपण प्रार्थना करू। आपके जितने भी पड़ोसी हैं, जितने भी इंसान आपको टॉर्चर कर रहे हैं, सता रहे हैं, आपकी हानि कर रहे हैं, आपका नुकसान कर रहे हैं, आपके अगेंस्ट में जादू टोना कर रहे हैं, आपको भी मालूम है कि आपके अगेंस्ट में कौन जादू टोना करता है, कौन आपको सता रहा है, कौन आपको, इतने भी हम पूरे नहीं जितना प्रभु हमको ज्ञान दिया है। इसलिए आप प्रभु से कहो कि प्रभु ये मनुष्य मेरा अपराध कर रहा है, ये मनुष्य मेरे विरुद्ध, मैं तो इनके विरुद्ध में कुछ नहीं किया, मैंने इनका कोई हानि नहीं किया, लेकिन ये मेरे अगेंस्ट में बहुत करता है, मेरे फैमिली के अगेंस्ट में करता है, मुझसे नफरत करते हैं, जबकि हमने तो उनका कोई भी बुरा काम नहीं किया कि जिससे वो नफरत करे, लेकिन मैं तुझे मानता हूँ, तुझ पर विश्वास रखता हूँ बोलकर भी मेरी हानि करते हैं। इसलिए प्रभु मेरा न्याय चुका, जैसे तूने पतरस का न्याय चुकाया, जसं तू पेत्राचा न्याय चुकवला वैसे मेरा न्याय चुका। तसंच माझा सुद्धा न्याय चुकवला। हम पढ़ेंगे यशायाह 45 यशायाह 45 और उसका 3 यशायाह 45 और उसका 3। तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन देईल, म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारी मी परमेश्वर इस्रायलाचा देव आहे। आमीन। तो परमेश्वर का वचन दो और 3 परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्यापुढे चालेल व उंच सफर असलेले सपाट करेन। हाँ प्रभु, आज हमने जो प्रार्थना की है, इस प्रार्थना में परमेश्वर ने आपको उत्तर दिया, मैं तेरे आगे चलूँगा, वो ऊंची भाग को भूमि को सपाट कर दूंगा, चौरस कर दूंगा, मी पीतळी दरवाजे फोडून त्याचे तुकडे करेन। हाँ, तुम्हारे जो भी पीतल जैसे दरवाजे हैं जो जिसके कारण तुम्हें आशीष नहीं मिल रही, तुम्हें जो मिलना चाहिए, एक मसीह होने के नाते तुम्हें जो मिलना चाहिए आणि ख्रिस्ती असल्याच्या नाते तुम्हाला जे भेटलं पाहिजे वो दरवाजा तुम्हारे लिए बंद है। आणि तो जो दरवाजा आहे लेकिन त्याच्यात आज बंद आहे। प्रभु कहता है मैं उन किवाड़ों को तोड़ दूंगा, पण आज देव म्हणतो की ते दरवाजे मी फोडून टाकेन और लोखंडाचे अडसर मोडून टाकेन। हाँ, तुम्हारे जो जिस जंजीरों में तुम बंधे हुए हो, जो बेड़ियों में तुम बंधे हुए हो, कौन से है? लोहे के, उसे मैं टुकड़े टुकड़े कर दूंगा। तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपलेले धन दे। आज से प्रभु कहता है अंधकार में छिपा हुआ जो शैतान के पास जो आपका था वो लूट लिया, वो गड़ा हुआ धन मैं तुझे दे दूंगा, म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्रायलाचा देव आहे। इसलिए परमेश्वर आपको नाम लेकर बुलाता है, इसलिए जो आपका है वो प्रभु आपको देगा। तो प्रभु ने आज आपको क्या कहा है? आणि आज देव मला काय म्हणाले? आज की उपास प्रार्थना में, आजच्या उपास प्रार्थनेमध्ये मैं तुम्हारे आगे चलूंगा, मी तुमच्या पुढे पुढे चालेल और तुम्हें
सपाट भूमि पर चलाऊंगा। आणि तो तुम्हाला सपाट भूमीवरती चालेल। साथ साथ में प्रभु कहता है कि तुम्हारे पीतल के किवाड़ों को तोड़ डालूंगा। आणि सोबतच देव म्हणतो की मी काय करेन, तुमचे जे पितळी दरवाजे आहेत त्याला मी फोडून टाकेन, तुम्हें आशीष दूंगा। तुम्हाला मी आशीर्वादित करेन। तुम्हारे सारे लोहे के बेड़े जिसमें तुम बंधे हुए हो, गुलाम हो, उसे मैं तोड़ दूंगा। आणि लोखंडाचे अंतर ज्याच्यामध्ये तुम्ही बांधलेले आहात ते सगळे ते फोडून टाकेन। आता एक वचन है, परमेश्वर म्हणतो कोरेश माझा अभिषिक्त आहे, तुम मेरे अभिषिक्त हो। त्याच्या पुढे गाठे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे। तुम्हारा दाहिना हाथ पकड़ लिया है आज से। राजांना आपल्या कमरात सोडायला मी लावतो। राजाओं की कमर को ढीली कर देगा। त्याच्या पुढे दरवाजे उघडतील और परमेश्वर उन राजाओं के द्वारा तुम्हारे लिए आज से दरवाजा प्रभु खोल दिया है। वेशी बंद राहणार नाही। आज से तुमको दरवाजे वो फाटक बंद नहीं किए असे परमेश्वर तुम्हारे लिए करेगा। हमें तो हम खड़े हो जाएंगे, इस वचन को स्वीकार करेंगे। आपण उभं राहूया, या वचनाला आपण स्वीकार करू। हमारे दोनों हाथों को उठाएंगे आपले दोन्ही हात उंच करून और हम इस वचन को ग्रहण आणि करेंगे। या वचनाला आपण ग्रहण करू। सब लोग दोनों हाथों को ऊपर उठाओ दोन्ही हात उंच करा और प्रार्थना करें। आणि प्रार्थना करू। अगर सचमुच आप में से कोई ऐसे हैं जिनके पीतल के किवाड़े सचमुच है जिंदगी में, तो इस वचन को ग्रहण करो। आणि खरंच ज्यांच्या जीवनामध्ये किती दरवाजे आहेत त्या लोकांनी हे वचन स्वीकार करा। सचमुच लोहे के जंजीरें हैं तो इस वचन को ग्रहण करो, क्योंकि आज प्रभु कहता है मैं तोड़ दूंगा। आणि लोखंडाचे अंतर जर तुमच्या जीवनामध्ये आहे तर या वचनाला स्वीकार करा, कारण देव म्हणतो की मी मोडून टाकेन। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु पवित्र पिता आज इस वचन को इन एक के ऊपर जो इसको आज प्रार्थना